शिवसेना महिला आघाडी यांनी साजरा केला जल्लोष। महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार बलवंत वानखेडे यांच्या विजयानंतर शिवसेना महिला आघाडी महिला संघटिका जिल्हा प्रमुख ठाकरे गट ज्योती अवघड यांच्या मार्गदर्शनात भातुकली तालुक्यातील वंडली गावात गुलाल उधळून फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये विजयी जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी गावातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। चला तर मग जाणून घेऊया शिवसेना महिला आघाडी महिला संघटिका जिल्हा प्रमुख ज्योती अवघड यांची प्रतिक्रिया। भातुकली प्रतिनिधी धनराज खर्चान। महिला आघाडी महिला संघटिका जिल्हा प्रमुख, आज महाविकास आघाडीच्या उमेदवार आदरणीय बळवंतभाऊ वानखेडे यांचा विजय झालेला आहे आणि हा विजय सर्व अमरावतीच्या जनतेचा आहे। कारण अमरावतीची जनता ही हुशार झालेली आहे। धार्मिकतेमध्ये न अडकता आणि पैशाच्या लोभात न अडकता आज खरा न्याय जनतेने दिलेला आहे। जनतेच्या लक्षात आलं होतं की जी BJPची स्ट्रॅटेजी आहे नुसता जातीवाद निर्माण करणे आणि अमरावतीचे जे लोकप्रतिनिधी होते राणाबाई ह्या सुद्धा लोकांना पैशाच्या आमिषामधून निवडणूक लढवायच्या, पण जनतेला त्यांना धडा शिकवायचा होता म्हणून त्यांनी आज घरी बसवलं आणि त्यांना जो त्यांच्या अंगामध्ये बालिशपणा होता हनुमान चालीसा वाचून आपण हिंदुत्व आहो हे दाखवण्याचा, हे त्यांना जनतेने हनुमान चालीसा वाचण्यासाठी आज पूर्ण मोकळं केलेलं आहे। त्यांनी आता हनुमान चालीसा वाचत बसावं आणि सामाजिक तेढ निर्माण करावे हीच त्यांची स्ट्रॅटेजी होती, म्हणून जनतेने त्यांना आज घरी बसवलेलं आहे महाविकास आघाडीमध्ये। जेणेकरून सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही शिवसेनेची उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची आहे आणि मी सुद्धा एक शिवसैनिक म्हणून हे सांगू इच्छिते, आम्हाला खरं तर आमच्या उद्धव साहेबांच्या मातोश्रीवर त्यांनी जी हनुमान चालीसा वाचाचा जो हे घेतला होता त्यांनी पूर्ण केला, पण जनतेने त्यांना आज धडा शिकवलेला आहे आणि आज आमच्या शिवसैनिकांना खरोखर झोप लागणार आहे शांततेची की आम्ही आमच्या उद्धव साहेबाचा जो त्यांनी अपशब्दाने बोलून अपमान केला, आज आमच्या अमरावतीच्या जनतेने शिवसैनिकांनी तो बदला घेतलेला आहे। म्हणून आज अमरावतीमध्ये खूप आनंदाचे वातावरण निर्मित झालेले आहे आणि जनता खूप खुश आहे की त्या सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांना घरी बसवलेलं आहे आणि पुढेही आम्ही रवी राणा यांना सुद्धा घरी बसवू आणि BJP अमरावतीमधून पूर्ण हद्दपार करू, हा आमचा महाविकास आघाडीचं ध्येय आहे आणि आम्ही ते पूर्ण करू।